आज बनवल्या होत्या मी गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत कापण्या. आषाढ महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये सगळ्यांकडेच वेगवेगळे तळणीचे म्हणजे तळलेले पदार्थ बनवले जातात. आमच्याकडे या कापण्याबरोबरच मिक्स पिठाची चकली, ज्वारीच्या पिठाची पुरी, ज्वारीच्या पिठाची तिखट कडबोळी तळलेली किंवा मग सांजोरी, आम्ही त्याला तेलची म्हणतो, असे पदार्थसुद्धा बनवले जातात. बाकीच्या रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे, पण आज मी गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे. या कापण्या अजिबात वातड किंवा कडक होत नाहीत, एकदम मस्त खुसखुशीत होतात. चला बघूया रेसिपी. 1 वाटी गूळ घेतला आहे एका पातेल्यामध्ये. हा 1 वाटी गूळ घातला आणि त्याच वाटीने मी इथे गरम पाणी घालणार आहे, अर्धी वाटी. 1 वाटी गुळासाठी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे. गूळ वितळवून घ्यायचा आहे. वितळल्यानंतर गुळाचं पाणी होतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त वाढतं, म्हणून मग अर्धी वाटीच इथे गरम पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालून मिक्स करून गूळ वितळवून घेणार आहे. आता गूळ वितळवतच मी एकीकडे जायफळ आणि वेलचीची पूड बनवली आणि बडीशोपची जाडसर भरडसुद्धा बनवलेली आहे. आणि इथे मिक्स करून झाल्यानंतर 5-1 मिनिटांनी गूळ छान वितळलेला आहे. गूळ एकदम पावडर घेतला किंवा बारीक चिरला तर जास्त विरघळवायची गरज नाही, लवकरच विरघळतो. खडे असतील तर थोडा वेळ लागतो. तर आता गूळ छान वितळलेला आहे, पाणी झाले त्याचं पूर्ण. आता एका भांड्यामध्ये ज्या वाटीने गूळ घेतला होता मोजून त्याच वाटीने 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात मी 2 चमचे रवा घातला आहे, बारीक रवा घातला आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे चव बॅलन्स व्हावी म्हणून. आणि इथे जायफळ आणि वेलचीची पूड बनवली आहे ती घातली. 1 चमचा बडीशोप जाडसर भरड केली आहे ते घातलं आणि मोठे 2 चमचे तीळ घातलेत. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी 2 चमचे तेल चांगलं गरम करून घेतले. तेलाचं मोहन घालणार आहे, याच्यामुळं कापण्या खुसखुशीत होतात. हे तेलाचं मोहन पिठाला सगळीकडे छान लावून घ्यायचं आणि नंतर मग याच्यात जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते घालायचं आहे. गुळाचं पाणी घालते वेळी एका गाळणीने गाळून घालायचं. गुळामध्ये कचरा खडे असतील तर गाळणीवर अडकतात, म्हणून मग ते गाळून घालायचं. पण पाणी घालते वेळी एकदमच सगळं पाणी घालायचं नाही आहे, कारण हे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे. म्हणून मग थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदमच पाणी घातलं तर अंदाज येत नाही आणि पीठ पातळ होतं. पण जे प्रमाण घेतलं आहे 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी, तर त्याच्यामध्ये 3 वाटी पीठ हे भिजवून होतं परफेक्ट. पाणी जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही, पण थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ घट्ट भिजवून घ्यायचं. कापण्या लाटते वेळी पीठ न लावता त्याची चपाती लाटायची आहे, म्हणून मग पीठ घट्ट भिजवायचं. पातळ पीठ भिजवलं तर चपाती व्यवस्थित लाटली जाणार नाही कापण्याची, म्हणून आता थोडं थोडं पाणी घालून गुळाचं हे पीठ घट्ट त्याचा गोळा मळून घेणार आहे. आणि इथे पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर याला 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं. याच्यामध्ये रवा घातला आहे, रवा छान फुलून येतो म्हणून. मग आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. पीठ चांगलं भिजलं आहे आणि आता याला थोडंसं मळून घ्यायचं. मळून झालं की लगेचच याच्या कापण्या बनवायला घ्यायच्या आहेत. आता हे मळून झालं आहे आणि आता पोळी पाटायला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी. पिठाचा गोळा घेतला आणि आता त्याला लाटून घ्यायचं आहे. हे पीठ घट्ट भिजवले त्यामुळे लाटायला थोडंसं जड जातं, पण कापण्या एकदम खुसखुशीत होतात. आणि आता याची चपाती लाटून घ्यायची. चपाती खूप जास्त पातळ लाटायची नाही, नाहीतर मग कापण्या कडक होतात, म्हणून मग थोडीशी जाडसर चपाती ठेवायची. आता ही चपाती लाटून झालेली आहे आणि बघा अशा पद्धतीने ही थोडीशी जाडसर ठेवायची. आता याच्यावरती सगळ्यात शेवटी खसखस लावायची आहे. याच्यामुळं दिसायलासुद्धा छान दिसतात कापण्या आणि टेस्टसुद्धा भारी लागते एकदम. आता याच्यावर खसखस टाकून झाली की मग याला
लाटणं फिरवून घ्यायचं वरतून, म्हणजे खसखस गळून पडणार नाही तळते वेळी. म्हणून चांगलं लाटून घ्यायचं याला आणि याला कट करून घ्यायचं आहे. शंकरपाळी कट करतो त्याचप्रमाणे हे कट करायचं, पण थोडंसं लांबट आकारामध्ये हे कट करायचं. सुरीने किंवा मग पिझ्झा कटर असतं त्याने सुद्धा सोपं पडतं. अशा प्रकारे हे कट करून घेतलं. आता मी सगळ्या कापण्या एकदाच बनवून घेणार आहे आणि मग तळणार आहे सगळ्या. अशा प्रकारे हे कट करून झालं की एका कपड्यावरती मी पसरवून ठेवते आणि बघा किती छान मस्त खसखस लावल्यानंतर सुंदर दिसतंय कापण्या. आणि इथे एका कपड्यावरती सगळ्या कापण्या बनवून अशाच पद्धतीने पसरवायच्या. थोड्याशा पातळ पसरवल्या की एकमेकांना चिटकत नाहीत त्या. आणि इथे सगळ्या कापण्या बनवून झालेल्या आहेत. आता मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलसुद्धा चांगलं गरम झाले आणि त्याच्यामध्ये कापण्या टाकायच्या आणि लालसर रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, म्हणजे कापण्या आतपर्यंत छान तळल्या जातात. फुल गॅसच्या फ्लेमवरती तळल्या तर नरम पडतात त्या. त्यामुळं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि कापण्या तळायच्या. कापण्या तळतेवेळी मी एकदम डार्क रंगावरती तळते, खायला त्या छान खमंग लागतात म्हणून. तळतेवेळी त्याला सारखं पलटवत राहायचं आहे. आणि बघा आता याचा रंग बदललेला आहे. अजून थोडासा डार्क रंग करणार आहे. आता बघा तेलावर जे बबल्स आहेत ते कमी झालेले आहेत, म्हणजे कापण्या तळलेल्या आहेत चांगल्या खमंग. बघा अशा डार्क रंगावरती मी या तळलेल्या आहेत. तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि आता बाकीच्या कापण्यासुद्धा तळून घेणार आहे. आणि तळल्यानंतर थोडंसं गार होतील तसं तसं याचा रंग छान येतो. बघा किती छान दिसत आहे या कापण्या. अशा डार्क रंगावरतीच तळलेल्या खायला छान खमंग लागतात. सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहेत आणि आवाज बघा कापण्यांचा कसला कुरकुरीत मस्त येतोय. बनवून झाल्यानंतर छान त्याला गार होऊ द्यायचं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, दमट वातावरण असतं. बाहेर जर अशाच उघड्या ठेवल्या त्या तर वातावरणामुळे नरम पडतात, म्हणून मग तळल्यानंतर गार होऊ द्यायच्या आणि एका हवाबंद डब्यामध्ये कापण्या भरून ठेवायच्या. आणि इथे खमंग खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या गुळातील कापण्या तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा आषाढ महिना चालू आहे तर बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.